नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. एक दारुडा रेल्वे लाईनवर झोपलेला असतो. एक माणूस, अरे उठ इथून, रेल्वे आली तर तुझा जीव जाईल. दारुडा, मला नको शिकवूस, आत्ताच माझ्यावरून विमान गेलं तरी मला काही नाही झालं. बायको माहेरून परत आली. नवरा दरवाजा उघडतो आणि जोरजोरात हसायला लागतो. बायको विचारते, असे काय हसताय? नवरा म्हणतो, सांगितले आहे की संकटाचा सामना हसत हसत करा. मालक नोकराला, आज तू पोळीला जास्त तूप लावलंस. नोकर, चूक झाली मालक, बहुतेक मी माझी पोळी तुम्हाला दिली. विदेशों में किचन, बेडरूम, गेस्ट रूम और स्टोर रूम होता है, और भारत में पापा का कमरा, टीवी वाला कमरा, बड़ा कमरा, भगवान वाला कमरा. मंडळी, चॅनलवर नवीन असाल आणि जोक्स तुम्हाला खूप आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लोग भले ही तुम्हारी कितनी ही तारीफ कर दे, बीवी की नज़र में तुम वही पति रहोगे जो भगवान किसी को ना दे. गण्या, पहिले लोक नातरुंड, पत्रुंड, खापरपत्रुंडाचं तोंड बघून स्वर्गवासी व्हायचे, आणि आता मला तर माझ्या बायकोचे तोंड बघायला मिळेल की नाही असं वाटायला लागलंय. गण्या, हे देवा, मला सरकारी नोकरी लावून दे. देव, खाली हाताने आलास, नारळ, केरी, सफरचंद नाही आणली. गण्या, देवा, तुम्ही कर्म करा, फळाचं मी बघतो, तुम्ही चिंता नका करू. बाईची सर्वात मोठी समस्या काय असते? काम केलं तर श्वास फुगतो, नाही काय केलं तर सासू फुगते, काही काम नाही केलं तर ती स्वतःच फुगते. बाई पण भारी रे देवा. घर वालों के तानों का जवाब दे तो कहते हैं जुबान लड़ा रहा है, ना बोले तो कहते हैं कितना भी बोलो इसको कोई फर्क नहीं पड़ता. इंसान करे तो. दोन बायका आंब्याच्या झाडाखाली उभा राहून 2-2.5 तास गप्पा मारत होत्या. तेवढ्यात एक पिकलेला आंबा झाडावरून टपकन खाली पडला. आश्चर्य वाटून एक दुसरीला म्हणाली, अगं बाई, आत्ता तर आंब्याचा सीझन नाही, मग हा आंबा पडला कुठून? आंबा, पिकलो माझ्या आयानो, पिकलो तुमच्या गप्पा ऐकून ऐकून. बाबा, माझा नवरा माझ्यासोबत खूप भांडतो. मी आत्तापर्यंत असं ऐकलंय की तुम्ही आजपर्यंत लाखो लोकांची भांडणं मिटवलेत. प्लीज माझं पण मदत करा ना. हा घे मनी. जेव्हा जेव्हा तुझा नवरा कामावरून घरी येतो तेव्हा हा मनी तुझ्या दाढेखाली दाबून धरायचा. बाहेर आला नाही पाहिजे, नाही भांडण होत. 7 दिवसानंतर आमचं एकही भांडण झालं नाही. बाबा, हा फरक जादुई मनीचा नाही, तोंड बंद ठेवण्याचा आहे. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि हाईप पण नक्की करा, म्हणजे आपले असेच हसवणारे व्हिडिओ सर्वांना हसवत राहतील. तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.